टाकते एका एकराचा खताचा खर्च किती, औषधीचे भाव आहे औषधीचा डबा 250 रुपयात तयार होतो आणि त्याच्यावर MRP जर पाहिली तर 500 रुपये राहायची. ही MRPमध्ये सर्व शेतकरी समजा लोकांना विकते. त्याच्यात आता ते दुकानदार आहे कृषी सेवा केंद्रावाले हे करोडपती बनवून राहिले आणि शेतकरी भिकारी तसेचे तसे राहू राहिले. दुसरी गोष्ट अशी आहे की आता याचा भाव आहे हे औषधीचे भाव आहे 5,000 ते 6,000 रुपये लिटरवर गेले आणि ते लोक मिरच्याला मारू राहिले. आता जर मिरच्याला जर नाही माराव तर मिरच्या येत नाही आणि माराव तर हे परवडत नाही. पण निसर्गानं असा कोपला म्हणून शेतकऱ्याची हाल इतकी वाईट झाली की सांगणं हे कठीण झालं आहे. शेतकऱ्याला वाटत होतं आहे की बाबा 30 जूनला कर्ज माफ होईल, बँका आपल्याला कर्ज देईल, आपण पेरणी व्यवस्थित करू म्हणून त्याच आशेनं लोक 6 महिने मुकाट्यात बसले. 30 तारीख झाली, या सरकारनं कर्ज माफ केलं नाही, बँका शेतकऱ्याला कर्ज देत नाही, शेतकऱ्याला पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शेतकरी आता पर्यायानं कृषी सेवा केंद्रावाल्याकडे चालले, काही खाजगी सावकारावाल्याकडे चालले. खाजगी सावकार 5 रुपये शेकड्याशिवाय पैसे देत नाही आणि कृषी सेवा केंद्रावाले ते समजा 2,500ची समजा 250 रुपयाची वस्तू 500 रुपयात दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच्यामुळं शेतकऱ्याची अशी भरमसाठ लूट चालली. असंच जर चालत राहिलं तर भविष्यात एवढ्या आत्महत्या होतील की हे सांगणंच कठीण जाईल. ज्या काळात पहिले लोक सांगत होते की ज्या वेळेस मानमोडी आली ती एका गावात समजा 20% लोक राहिले नसते, तशी आता शेतकरी जर कधी असं चालू राहिलं तर प्रत्येक गावातले 20% शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आत्महत्या न करता तुम्ही संघर्ष करा. आम्ही तुमच्या पाठीशी समर्थ तयार आहोत. तुम्ही फक्त साथ द्या, आम्ही तुम्हाला रक्त द्यायला तयार आहोत. या सरकारच्या 7-12 कोरा करा. नाही जर कोरा केला तर यायशा समजा भरणं तर लागतच नाही, पण यायशी जावा या गावात येतील, यायला गावात सुद्धा येऊ देऊ नका.